महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास बघितला तर या संपूर्ण इतिहासामध्ये समाजाचं कुठलंही क्षेत्र आपण काढून बघा, त्या क्षेत्रामध्ये अग्रणी आपल्याला चित्पावन ब्राह्मण समाजाची लोक मिळतील। हिंदवी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे तयार केलं ते वाढवण्याचं काम असो, भारतीय स्वातंत्र्याचा लढा असो, समाजातलं सुधारणावादी क्षेत्र असो, समाजातलं कला आणि साहित्याचं क्षेत्र असो, कुठलंही क्षेत्र जर आपण बघितलं तर त्या क्षेत्रातली 10 ठळक नावं काढली तर त्यात किमान 3-4 तरी नावं ही चित्पावन ब्राह्मण समाजाची आपल्याला सापडतात। कारण अतिशय बुद्धिमान आणि अतिशय मेहनती अशा प्रकारचा हा आपला समाज आहे। आपण बघितलं असेल तर अतिशय विषम परिस्थितीतून वर आलेला समाज आपल्याला पाहायला मिळतो। काही फार गर्भश्रीमंत अशा प्रकारचा समाज नाही, सामान्य मध्यमवर्गीय गरीब अशा प्रकारच्या कुटुंबातूनच पण स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे आलेले अशा प्रकारचे लोक हे मोठ्या प्रमाणात आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात।